गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण भगवान की जय। काल या ठिकाणी आपण पंचीकरणाच्या 25 तत्वाचं चिंतन आपण पाहून आलो। त्यानंतर पंचकृत पंचमहाभूताचं सुद्धा या ठिकाणी आपण चिंतन करून आलो। पंचकृत पंचमहाभूत म्हणजे काय याचं आपण काल थोडक्यात चिंतन पाहिलं। पंचकृत पंचमहाभूत म्हणजे स्वतःचा अर्धा भाग एक आणि बाकीच्या या 5 भूताचे 4 तत्व असे मिळून आपण ते 5 तत्व केले आणि त्या 5 तत्वाला त्याचं एकत्रीकरण म्हणजे पंचकृत पंचमहाभूत आहे की नाही। आपण पृथ्वीचे 5 तत्व, तेजाचे 5 तत्व, पाण्याचे 5 तत्व, त्यानंतर आकाशाचे 5 तत्व, वायूचे 5 तत्व, अशा या 5 तत्वांचं एकाचं विलगीकरण केलं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या 4 तत्व त्याच्यामध्ये मिसळवले गेले आहे की नाही। पृथ्वीचं स्पेशल एक तत्व घेतलं आणि बाकीच्या 4 भूतांचे 4 तत्व त्या पृथ्वीच्या तत्वाबरोबर कसे काय या ठिकाणी एक आहेत याचं आपण चिंतन पाहिलं आहे ना। जसं थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर पृथ्वीचा अस्थि हा स्वतंत्र एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये जे 4 भाग टाकले ते शोणित, आलस, संकोच आणि कटे आकाश असे या 4 भूताचे 4 तत्व घेतले आणि ते कसे काय या पृथ्वीच्या तत्वाबरोबर आहेत। हे बाकीचे तत्व जरी असते परंतु ते पृथ्वीचेच तत्व आहेत, फक्त त्यांच्याशी संबंध झाल्यामुळे ते त्या भूताचे तत्व असं म्हणू लागले आहे की नाही। कशा प्रकारे जसं आलस या ठिकाणी जर पाहिलं तर हे वास्तविक पाहता म्हणजे पृथ्वीचंच तत्व आहे। कशाचं तत्व आहे? आळस हे पृथ्वीचं तत्व आहे। म्हणजे पृथ्वी कशी आहे? जड आहे। पृथ्वी ही जड आहे, पण हे आळस सुद्धा मनुष्याचा म्हणजे महाराज जडच आहे। आळस हा सुद्धा काय जड आहे, कारण ज्या मनुष्याला आळस येतो तो मनुष्य म्हणजे एका जागेवर स्थिर होतो है ना। मनुष्याला आळस आला की त्याला कोणतंही काम करू वाटत नाही, म्हणून तो कसा राहतो? एका जागेवरती राहतो है ना। तसं म्हणले ते पृथ्वीचंच तत्व आहे, परंतु ते तेजाच्या तत्वाशी मिळाल्यामुळं, कोणत्या? आळस हे तेजाच्या तत्वाशी मिळाल्यामुळं म्हणजे त्याला तेज तत्व नाव आलं। अशा आपण पंचकृत पंचमहाभूताचं काल विश्लेषण केलं आणि ते विश्लेषण करत असताना कशा प्रकारे ते पंचकृत पंचमहाभूत आहेत, परंतु शिष्य म्हणू लागला महाराज मला ते काही पंचकृत पंचमहाभूत कळायला तयार नाहीत। तुम्ही सांगितलं हे अगदी बरोबर आहे, परंतु ते मला पटत नाही। ते पटत नाही कसं? तर त्याच्यावरती आपण काल दृष्टांत दिला। कोणता दृष्टांत? महाराजांनी दृष्टांत सांगितला होता की ज्याप्रमाणे 2 मित्र चालत असताना त्या 2 मित्रांना त्यातल्या एका मित्रानं सांगितलं, अविवेकाने सांगितलं की काय पाठीमागून गाडी आलेली आहे आणि आपल्याला त्या गाडीमध्ये बसून जायचंय का? ही देवानं आपल्यासाठी केलेली व्यवस्था आहे ना। मग अशी ही व्यवस्था देवानं आपल्यासाठी केलीये। मग विवेकी म्हणू लागला खरंच गाडी आलेली नाहीये, मला तर कुठे गाडी दिसत नाही असं ज्यावेळेस म्हणला तो, त्यावेळेस गाडी समोर आली। प्रत्येक वस्तूवरती हात ठेवून पाहिला तर विवेकी म्हणू लागला हे जो आहे याला आखरी म्हणतात, याला बैल म्हणतात, याला साठ म्हणतात, याला चाक म्हणतात। ज्या वस्तूवरती त्याने हात ठेवला त्या वस्तूचं नाव घेऊन विवेकी त्याला सांगू लागला। कोणाला? अविवेकाला। मग असं सांगत असताना जशी गाडी सिद्ध झाली नाही तसं हा देह सुद्धा सिद्ध होत नाही। मग प्रत्येक या देहाच्या प्रत्येक अवयवावरती हात ठेवला, जसं त्यांची पैंज लागली होती की गाडी सिद्ध झाली की मी तुझ्या थोबाडीत मारणार आणि नाही सिद्ध झाली की तुम्ही माझ्या थोबाडीत मारायची। मग गाडी सिद्ध झाली नाही त्यावेळेस अविवेकी हरला गेला आणि हरल्यानंतर विवेकी म्हणू लागला आता कुठे तुझ्या थोबाडीत मारू है ना। मग ज्या वेळेस त्याने इथे हात लावला तर विवेकी म्हणू लागला हा तर गाल आहे
हा काय आहे? गाल आहे. नाकावरती बोट ठेवलं त्याला नाक म्हणू लागला, डोक्यावरती हात ठेवला तर डोकं म्हणू लागला. जसं थोबाड हे सिद्ध झालं नाही, जशी गाडी सिद्ध झाली नाही तसं थोबाडही सिद्ध झालं नाही, तसंच या ठिकाणी गुरु महाराजांनी ज्या दृष्टांतामध्ये सांगितलं तसं देह सुद्धा सिद्ध झाला नाही. पण या पंचीकृत पंचमहाभूत जसे 25 तत्व जसे एकत्रीकरण केले, एकत्र झाले तर त्याला पूर्ण नाव आलं म्हणजे देह. जसं गाडीच्या या सगळ्या वस्तूंना मिळून, सगळ्या अवयवांना मिळून ही गाडी एकत्र होते आणि हे एकत्र आले की मग त्याला गाडी हे नाव पडतं. तसंच या देहाला हे पंचमहाभूताचे 25 तत्व ज्या वेळेस एकत्रित येतात त्यावेळेस या शरीराला देह नाव असं येतं, आहे नाही. हे जरी पंचमहाभूताचे असले तरी सुद्धा ते देह नाव पडतं. म्हणून गुरु महाराज म्हणतात त्याला तू जाणतोस, त्याला तू जाणतोस म्हणून ते तू नाहीस. त्या पूर्ण देहाला तू जाणतोस, स्थूल देहाला तू जाणतोस म्हणून ते तू नाहीस आणि ते पंचमहाभूताचे आहेस म्हणून ते तुझे नाही. असा हा सगळा भाग आपण काल पाहून आलो. त्याच्यावरती आज आपल्याला असं चिंतन करायचं होतं की शिष्य म्हणू लागला गुरु महाराज त्या देहाला अन्नमय कोश म्हणतात. कशाला? त्या देहाला अन्नमय कोश म्हणता तुम्ही, पण तो अन्नमय कोश कशा पद्धतीने आहे तेवढं मला सांगा. मग गुरु महाराजांनी सांगितलं की अन्नमय कोश, अन्न हे आहे, अन्नमय हे शरीर आहे, हे शरीर हे अन्नमय आहे आणि कोश म्हणजे त्याचं आवरण आहे. आणि कशाचं आवरण आहे? कोश म्हणजे आत्म्याचं आवरण. हे अन्नमय आहे, ते शरीर आहे आणि त्या आत्म्याचं हे शरीर म्हणजे कोश आहे. जसं तलवार ठेवण्यासाठी म्हणजे म्यान असते, तलवार ठेवण्यासाठी जशी म्यान असते तसं आत्मा ठेवण्यासाठी म्हणजे हा देह आहे. मग या देहाला, या देहाच्या आतमध्ये तो आत्मा आहे, या देहाच्या आतमध्ये तो आत्मा आहे, देहावरून तो भिन्न आहे. देहावरून कसा आहे? तो भिन्न आहे, म्हणजे त्याच्यापासून तो वेगळा आहे. या देहाला जाणणारा तू आहेस म्हणून देह तू नाहीस आणि देह पंचमहाभूताचा आहे म्हणून ती तुझा नाही. असं या ठिकाणी सर्व गुरु महाराज सांगतायत. आणि मग सांगत असताना या देहाच्या ठिकाणी म्हणले काही अवस्था आहेत, या देहाच्या ठिकाणी काही अवस्था आहेत. त्या कोणत्या कोणत्या अवस्था आहेत? काल फक्त त्याचं आपण थोडक्यामध्ये चिंतन केलं, आज विशेष रूपाने त्याचं चिंतन करायचं आपल्याला. गुरु महाराज म्हणतात की जागृत अवस्था नेत्रस्थान, जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा स्थूल भोगजान, क्रियाशक्ती रजोगुणमान, आकार मात्रा विश्व अभिमान. या चौपाईचा अर्थ सांगायचा तो असाच आहे की स्थूल देहाची जागृत अवस्था आधी 8 तत्व आहेत. किती तत्व आहेत? स्थूल देहाच्या जागृत अवस्थेची 8 तत्व आहेत म्हणले. ज्या वेळेस ही 8 तत्व पाहायला मिळतात त्याच वेळेस मनुष्य जागा आहे असं आपल्याला दिसतं. 8 तत्वापैकी एकही तत्व जर त्या ठिकाणी नसेल तर मनुष्य जागृत अवस्थेमध्ये आहे असं सिद्ध होत नाही. मग ती कोणत्या प्रकारची 8 तत्व आहेत? तर महाराजांनी ती 8ही तत्व सांगितले आणि त्याच्या सोबतीला 42 तत्वाचं चिंतन केलं होतं. ती 42 तत्व मी काल सांगून आलो. 42 तत्व कोणती? 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, किती झाले? 10. 5 विषय, ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, कर्म इंद्रियाचे 5 विषय, 10 10 20 झाले. त्यांच्या दैवता 5 5 10 झाल्या, म्हणजे 10 10 20 10 30 झाले हे. त्यानंतर 4 या ठिकाणी चतुष्टय सांगितले. कोणते? मन बुद्धी चित्त अहंकार, हे 4 आणि त्याचा विषय 4, किती झाले? 8. हे 4 आणि ते 4 8 आणि त्याच्या दैवता 4. 8 आणि 4 12 आणि 12 आणि ते 30, 42 तत्व असे जे सांगितले होते ते 42 तत्व हे जर असतील तर या देहाचं सगळं म्हणजे कार्य घडू शकतं, है ना. याच्यातलं एकही कमी झालं तरी मनुष्य म्हणतो की नाही आपण आजारी पडलो, आहे का नाही. मग एखादा जर विषय नसेल त्या ठिकाणी तर ती क्रिया घडू शकत नाही, आहे का नाही. म्हणजे विषयाची जरी या ठिकाणी कमतरता असेल तरी ती क्रिया घडू शकत नाही, त्याची दैवता जरी नसेल तरी ती क्रिया घडू शकत नाही. असे हे 42 तत्व. आणि जागृत अवस्थेकरता जे 8 तत्व आहेत ते 8 तत्व कोणते आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आता जागृत अवस्था, जागृत अवस्था म्हणजे काय? जाग राहणे. जागृत अवस्था म्हणजे काय? जाग राहणे. जीव जागा असून त्या इंद्रियापासून, म्हणजेच कोणत्या इंद्रियापासून? इकडे आपण 42 तत्व सांगितले ना, त्या 42 तत्वामध्ये काही ज्ञानेंद्रिय आहेत आणि काही कर्म इंद्रिय आहेत.
त्याच्यामध्ये म्हणले 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्म इंद्रिय आहेत आणि पुन्हा 4 अंतकरण आहेत. 4 अंतकरण चतुष्टय म्हणतात त्याला. असे हे 4 आहेत ते त्यांच्यापासून झालेल्या त्यांच्या कुणाच्या या 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय यांच्यापासून झालेल्या शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाचे ज्ञान ज्या अवस्थेमध्ये स्पष्टपणे दिसतात, ज्या अवस्थेमध्ये स्पष्टपणे दिसतात, कोणते कोणते शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी सर्व, मग सगळे झाले त्या ठिकाणी आहे की नाही. कोणते कोणते 5 कर्मेंद्रियातले 5 विषय आले, 5 ज्ञानेंद्रियातले 5 विषय आले. आता 5 ज्ञानेंद्रियातले 5 विषय कोणते होते? शब्द स्पर्श रूप रस गंध. 5 कर्मेंद्रियातले 5 कोणते विषय आले? ऐक नाही सांगितलं आपण, नाक कृमल कृकल धनंजय असे हे जे आहेत ना, हे सगळे जे सांगितले ना 10च्या 10 हे विषय म्हटले. हे 10 विषय कोणत्या अवस्थेत पाहायला मिळतात आपल्याला? म्हणले जागृत अवस्थेमध्ये. कोणते कोणते? शब्द स्पर्श रूप रसगंध, वचन आदान गमन, आनंद आणि विसर्ग आहे ना, हे सगळे म्हणजे फक्त आणि फक्त जागृत अवस्थेमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. आता मग हे जागृत अवस्थेमध्ये पाहायला मिळतात असे शास्त्रामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि मग जीवाच्या या जागृत अवस्थेचा व्यवहार एकंदरीत मिळून 42 तत्वापासून या ठिकाणी होतो म्हणले. आणि ते 42 तत्व कोणते हे आपण कालही सांगितलं, आजही थोडक्यात सांगितलं. असं वर सांगितलेले 42 तत्वे प्रसंगोपात. प्रसंगोपात म्हणजे काय? इमर्जन्सी आहे ना, त्याला आपण इमर्जन्सी म्हणतो. म्हणजे एखाद्या वेळेस खूपच या ठिकाणी काही ना काहीतरी घडलेलं आहे आणि त्या वेळेला रात्रीच्या वेळेत जर डोकं दुखत असेल तर आपल्या जवळ इमर्जन्सी गोळी असते आहे ना, म्हणजे सकाळपर्यंत डोकं राहावं, सकाळी आपण दवाखान्यात जावं, त्याला म्हणतात इमर्जन्सी. तसं हे प्रसंगोपात आहे ना, प्रसंगोपात एखादे तत्व जरी कमी असले तरी तितका व्यवहार जागृत अवस्थेमध्ये होत नाही, तितका कमी होतो म्हणले. आणि या जागृत अवस्थेत जागे झाल्यापासून तर झोपेपर्यंत जी काही व्यवहार होतात त्या सर्व जाणण्याचं काम कोण करतं? म्हणजे तो आत्मा करतो, तो एक साक्षी आहे. सगळं होतं ना हे म्हणले कोणत्या अवस्थेत होतं? जागृत अवस्थेमध्ये. जागृत अवस्थेमध्ये जागर राहणं याला जागृत अवस्था म्हणतात आणि सगळा जो व्यवहार होतो म्हणजे तो जागृत अवस्थेमध्ये होतो. आता त्याचं एकाचं चिंतन केलं. 8 तत्व सांगितले. जागृत अवस्थेमध्ये 8 तत्व असतात. कोणते 8 तत्व आहेत? म्हणले महाराज म्हणतात नेत्रस्थान. जागृत अवस्था नेत्रस्थान कुठे होते? ही जागे राहण्याची क्रिया कुठे घडते? म्हणले ज्या वेळेस नेत्र उघडे असतात त्याच वेळेस या ठिकाणी जागर राहण्याची क्रिया घडते, म्हणजे दिसतं आपल्याला है ना. मग हे जागा राहण्याची जी अवस्था आहे ती म्हणले नेत्राच्या ठिकाणी राहते, कारण नेत्राच्या योगाने जागा राहण्याचा व्यवहार होतो म्हणले. जर त्याचे डोळे लावलेले असतील तर मनुष्य झोपला असं आपण म्हणतो आणि डोळे उघडे राहिले की मनुष्य जागा आहे असं आपण म्हणतो है ना. दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे? जागा राहण्याच्या अवस्थेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची क्रिया कोणती घडते? आता जे आपण बोलतोय त्याला म्हणतात वैखरी. कोणतं म्हणतात? बोलण्याची क्रिया म्हणले जागृत अवस्थेमध्ये होते. कोणत्या अवस्थेत? झोपेमध्ये बोलत नसतो मनुष्य, झोपेत बरळत असतो. काय? झोपेत माणूस बोलत नाही, त्याला आपण काय म्हणतो? तो बरळतोय है ना. झोपेत जरी एखादा मनुष्य म्हणला नाही 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 तुम्ही तिकडे जाऊ नका का, असं म्हणतो की नाही आपण? झोपेमध्ये एखादा लहान लेकरू बोलतो किंवा मोठा मनुष्य सुद्धा बोलतो, त्याला आपण म्हणतो बरळणं. काय म्हणतो आपण? त्याला बरळणं म्हणतो. पण जागृत अवस्थेमध्येच बोलण्याची क्रिया होते म्हटले, झोपेमध्ये बोलण्याची क्रिया होत नाही. ही जागा राहण्यामध्ये जी बोलण्याची क्रिया होते ती सुद्धा काही तत्वांशिवाय होते म्हणले. जर तेवढे तत्व असतील तर तो स्पष्ट बोलतो आणि त्याच्यापैकी एक जरी नसेल तरी स्पष्ट बोलू शकत नाही. आता कोणते कोणते ते त्या कोणत्या कोणत्या क्रिया आहेत किंवा कोणते कोणते पदार्थ आहेत किंवा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते कोणते या ठिकाणी आहेत त्याच्या वाचून ही क्रिया बोलण्याची क्रिया होणार नाही. म्हणजे एक पहिलं आहे कंठ. जर मनुष्याला पूर्ण शरीर आहे पण दिसतोय गळा आपला, हा गळा दिसतो आपला, पण याच्यामध्ये जर कंठ नसेल तर म्हणले त्याला मुका म्हणतात. काय म्हणतात त्याला? मुका आहे ना. सगळं आपल्यासारखं असतं, मुख्य माणसाचं ना आपल्याला सगळं जसं असतं सेम टू सेम दिसत आहे नाही, सारखेपणा दिसतो, सारखेपणा दिसतो. पण तो बोलतो का?
नाही. का बोलत नाही? कारण त्याला कंठ नसतो. जीभही असते, त्याला जीभ भरपूर असते आपल्यासारखी, पण तो बोलत नाही. का बोलत नाही? कारण त्याचं जे इंद्रिय म्हणजे त्याला कंठ म्हणतो आपण, तो त्याचा कंठ त्याला नसतो म्हणले. कंठाशिवाय सुद्धा बोलू शकत नाही. जर कंठ असेल तर तो बोलू शकतो म्हणले. त्यानंतर दुसरं हे म्हणले टाळू, म्हणजे टाळू जी म्हणतो ना आपण, है ना, जीभ त्या टाळूला लागते तेव्हा ती बोलण्याची क्रिया घडते म्हणले, है ना. राम, है ना, रा जरी म्हणलं तरी ती बऱ्याच वेळेस रफाडामध्ये ती बऱ्याच वेळेस टाळूला लागते. काय? जीभ, है ना, म्हणतो की नाही आपण जीभ. काही व्यंजन असे आहेत, काही ओठानं बोलण्याचे अक्षर आहेत, काही अक्षर आहेत ओठानं बोलण्याचे आहेत, काही अक्षर आहेत जीभ दाताला लागली तरच बोलता येतं. काही अक्षर असे आहेत, काही अक्षर असे आहेत की ओठाला ओठ मिटकले तरच बोलता येतं, है ना. प फ ब भ म हे ओठाला ओठ लागले तरच बोलता येतात. ती दाताला दात लागत नाही, जीभ वळवळ होत नाही, जीभ टाळूला लागत नाही. याला म्हणतात ओष्ठ. काय म्हणतात? ओष्ठ. काही असते तालव्य, है ना, त थ द ध न हे जे अक्षर आहेत ना, ही जीभ टाळूला लागल्याशिवाय हे अक्षर बोलताच येत नाहीत म्हणले. कोणते? त थ द ध न, आहे की नाही, ही टाळूला जीभ लागते. काही दंते येतं, नाही नाही, असे बरेचसे आहेत. तर याच्यापैकी म्हणले जर टाळू नसेल मनुष्याला तर ती टाळू जरी नसली तरी सुद्धा बोलण्याची क्रिया ही होऊ शकत नाही. आणि ज्या मनुष्याची टाळू बरोबर आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे तर त्या मनुष्याला व्यवस्थित बोलता येतं. त्यानंतर तिसरं सांगितलेलं की जिव्हामूल म्हणजे जीभ. जर एखाद्या व्यक्तीला जीभच नसेल तर तो सुद्धा बोलू शकत नाही, है ना. आणि ज्याला व्यवस्थित जीभ आहे तो बोलू शकतो म्हणले. त्यानंतर म्हणले दात, ऐक नाही, हे जे आपले 32 आहेत ना त्याला म्हणतात दात. हे जे दिसतात समोर आपले, ते दात जरी नसतील तरी माणूस फक 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 करतो की नाही. म्हणजे दात नसले तर स्पष्ट बोलण्याची क्रिया घडत नाही. मग त्याच्याकडून स्पष्ट बोलणं येतच नाही आपल्याला. त्यांना राम म्हणा म्हणलं की ते काही ना काहीतरी दुसरंच बोलतात, है ना. मग अशी ही जी क्रिया घडते ती दात व्यवस्थित असेल तर त्याला स्पष्टपणे बोलता येतं. त्यानंतर म्हणले पाचव्या क्रमांकाचे म्हणले ओठ. है ना, ओठ जरी नसतील, मनुष्याला ओठ जरी नसतील तरी बोलता येत नाही. ओठ स्पष्ट असतील तर त्या मनुष्याला बोलता येतं. म्हणजे त्यानंतर पुन्हा 6व्या क्रमांकाचं दिलं नाक, है ना. एखाद्या माणसाचं नाक कमी असेल किंवा नाकच नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? नक्ट म्हणतो की नाही, है ना. त्या मनुष्याला आपण नक्ट म्हणतो. पण नक्ट्याला नक्ट म्हणलं की त्यांना राग येतो. म्हणजे ज्यांना जे आहे त्यांना त्या गोष्टी जर बोलल्या गेलं तर त्यांना राग येतो. पण त्यांची बोलण्याची क्रिया ही स्पष्ट होते का? नाही. त्यांची बोलण्याची क्रिया स्पष्ट होत नाही. ते जरी बोलत असले तरी स्पष्ट या ठिकाणी उच्चार होत नाही. मग त्यानंतर पुन्हा 7व्या क्रमांकाचं सांगितलेले उर म्हणजे छाती, है ना. छाती एखाद्या मनुष्याची जर आतमध्ये काय झालं, खोकला लागत असेल, कफ झाला असेल तर त्याला सुद्धा स्पष्ट बोलता येत नाही. त्यानंतर म्हणजे शिर म्हणजे डोकं, है ना. जर डोकं व्यवस्थित असेल तर तो स्पष्ट बोलतो, अन्यथा काही ना काहीतरी विपरीत घडतं, है ना. म्हणजे डोकं सुद्धा पाहिजे. अशा ह्या 8 अवस्था आहेत म्हणले. कशाच्या? वैखरी वाणीनं बोलण्याच्या. वैखरी वाणीनं ज्यावेळेस मनुष्य बोलतो त्यावेळेस या अवस्था आहेत, हे 8 जे प्रकार आहेत, हे 8 जर स्थान व्यवस्थित असतील तरच स्पष्ट बोलण्याची क्रिया होते. अन्यथा त्या बोलण्याचा उच्चार थोडासा वेगळा निघू शकतो, है ना. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं सांगितलेलं आहे स्थूल भोग. जागृत अवस्थेमध्ये काय असतं म्हणले? स्थूल भोग असतो, है ना. जागृत अवस्थेमध्ये वैखरी वाणी आहे. आता किती सांगितले आपण? 2-3 प्रकार सांगितले का नाही. जागृत अवस्थेमध्ये नेत्रस्थान आहे, जागृत अवस्थेमध्ये वैखरी वाणी आहे, आणि जागृत अवस्थेमध्ये त्यानंतर सांगतात महाराज की स्थूल भोग आहे. स्थूल भोग म्हणजे काय? सुख दुःखादी जे भोग स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसतात ते म्हणले फक्त जाग असल्यावरच आपल्याला सुख दुःख होतं. काय होतं? सुख होण्याची क्रिया सुद्धा जागृत अवस्थेतच होते, आणि दुःख जरी झालं मनुष्याला तरी ते जागृत अवस्थेतच होतं. झोपल्यानंतर त्याला सुखही नाही आणि त्यांना
दुःखही नाही. समोर एखादा चांगला मनुष्य चांगला पदार्थ जरी त्याच्या आवडीचा ठेवला तरी त्याला सुख होत नाही, आणि त्याच्या पुढे किंवा त्याच्या आजूबाजूला काही फिरत जरी असेल, त्याच्या विरुद्धार्थी काही जरी असेल तरी त्याला दुःख सुद्धा होत नाही म्हणले महाराज, है ना. मग सुख दुःखाची क्रिया कुठं होते, ती म्हणजे जागृत अवस्थेत होते. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचं सांगितले क्रियाशक्ती. याच्यामध्ये 8 जे सांगितले ना, 8 अवस्था, जागृत अवस्थेमध्ये 8 अवस्था असतात. ह्या 8 अवस्था असतील तर त्याला आपण जागृत अवस्था म्हणतो. त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाची आली क्रियाशक्ती. आता क्रियाशक्ती म्हणजे काय, म्हणजे जागृत अवस्थेत शरीराकडून क्रियारूपी व्यवहार ज्या शक्तीने होतात, जागृत अवस्थेमध्ये ज्या काही क्रिया आपल्याकडून घडतात त्या त्या शक्तीच्या द्वारे घडतात, अन्यथा ती क्रिया होऊ शकत नाही. त्या जागृत अवस्थेमध्ये सगळं काही काम आपण करतो. झोपेत काही काम करतो का? झोपेत काही काम करत नाही आपण. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जी क्रिया होते म्हटले महाराज, ती कोणत्या शक्तीने होते? क्रियाशक्तीने. कोणत्या शक्तीने? क्रियाशक्तीने ती सगळी या ठिकाणी व्यवहार होतो म्हटले. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा आहे रजोगुण. रजोगुण म्हणजे अभिमानाच्या योगाने रागद्वेषादी राजसी या ज्या गुणाच्या योगाने जागृत अवस्थेत घडतात. मनुष्याला राग येतो की नाही? झोपल्यावर राग येतो का? नाही म्हणले. आता मी गाढ झोपेत होतो आणि मला त्याच ठिकाणी राग आला आणि मग मी काय केलं, काही ना काहीतरी विपरीत केलं. झोपेत म्हणतो की नाही मनुष्य? म्हणतो ना. असं कशात? झोपेत म्हणतो की नाही? अहो नाही ना म्हणत. झोपेत ही क्रियाच घडत नाही ना. झोपेत ही क्रियाच घडत नाहीये. राग येणं मनुष्याला झोपेत केव्हाच राग येत नाही. आनंद असतो म्हणून तो तिथं झोपतो. ज्या ठिकाणी आनंद मिळतो तिथं झोप लागते. ज्या ठिकाणी शांतता असते तिथं झोप लागते. ज्या ठिकाणी अंतकरणातले सगळेच्या सगळे विकार निघून जातात तिथं झोप लागते. अंतकरण शुद्ध झालं आणि मन स्थिर झालं, है ना. मन स्थिर झालं, अंतकरणातल्या डोक्यातल्या सगळ्या चिंता निघून गेल्या की मनुष्य म्हणतो आता मला शांत झोप लागली. म्हणतो की नाही आपण? शांत झोप लागली म्हणजे सगळे विकार निघून गेले, डोक्यातल्या सगळ्या चिंता निघून गेल्या, काही राहिलं नाही, तेव्हा झोप लागते. आणि मग झोपेत राग येतो का माणसाला? अहो येत नाही ना. झोपेत राग येत नाही. पण तो जागृत अवस्थेत असेल तर त्या मनुष्याला राग येतो, आहे ना. द्वेष निर्माण होतो. द्वेष निर्माण होतो. कुठे होतो? ते जागृत अवस्थेमध्ये होतो म्हणले. त्यानंतर 7व्या क्रमांकाचा आहे आकार मात्रा. आकार मात्रा म्हणजे काय? अक्षराला त्या ठिकाणी मात्रा म्हणतात. ही अवस्था या ठिकाणी जागृत अवस्थेत होते म्हणले. त्यानंतर 8व्या क्रमांकाचा आहे विश्वाभिमान. विश्वाभिमान म्हणजे जागृत अवस्थेत बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याचा जो आभास होतो. कुठं? जागृत अवस्थेमध्ये बुद्धीच्या ठिकाणी जो आत्म्याचा आभास होतो, आपण त्याला कर्ता किंवा भोक्ता असं आपण या ठिकाणी त्याला म्हणतो. कुणाला? जागृत अवस्थेमध्ये असणाऱ्या मनुष्याला. तो कर्ता आहे, तो भोक्ता आहे. कोण आहे? तो मनुष्य. कुठे असतो? कर्ता भोक्ता असं म्हणण्याची जेव्हा क्रिया होते ती कुठे होते? ती जागृत अवस्थेतच होते. म्हणून ह्या ज्या 8 अवस्था सांगितल्यात ना, या 8 अवस्था म्हणले या 8ही अवस्थाला तू जाणतोस. कोण म्हणतंय? श्री गुरु शिष्याला सांगतात. काय सांगतात? या 8च्या 8 अवस्थाला म्हणले आपण जाणतो. तू जाणतो म्हणले. जाणतो की नाही आपण? या 8ही अवस्था आपण जागृत अवस्थेत जाणतो की नाही? मग या अवस्थेला आपण जाणतो म्हणून ते तू नाहीस, आणि ह्या जागृत अवस्थेच्या असल्यामुळे त्या तुझ्या नाहीत. कुणाच्या नाहीत? त्या जागृत अवस्थेच्या असल्यामुळे तुझ्या नाहीत, आणि त्याला तू जाणतोस म्हणून ते तू नाहीस. असं सगळं ऐकल्यानंतर मग पुढे दुसरी चौपाई एक महाराज सांगतात. त्याच्या अगोदर असं सांगतात की सर्व तत्वांचा तू जाणणार आहेस, तू त्याचा द्रष्टा आहेस. असं म्हणल्यानंतर पुन्हा गुरु महाराज दुसऱ्या चौपाईमध्ये सांगतात की मला 25 ने आ अष्ट एमाम तत्व 33 स्पष्ट ये दृश्य तू द्रष्टा जाण ये तू केम थाईश वेद प्रमाण. आता हे सगळं जे चिंतन सांगितलेले म्हणले, आता तुम्हाला हे जे सगळे 8 अवस्था सांगितल्या, आता जागृत अवस्थेच्या 8 अवस्था एवं तत्व 33 स्पष्ट. तत्व किती सांगितले आपण? 25. किती सांगितले? 25. पंचमहाभूताचे किती तत्व आहेत? 25. आणि ह्या 8 अवस्था किती झाल्या? आता
25 आणि 8 33 झाले की नाही? असे म्हणले 33 तत्व आहेत. आणि या 33 तत्वाचा ये दृश्य तू द्रष्टा जाण, ये दृश्य द्रष्टा तू जाण, हे सगळं म्हणले तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्ही त्याचा द्रष्टा पाहणारे आहात, है की नाही? ये तुम केम थाईश वेद प्रमाण, जरी तुम्ही नाही म्हणले तरी हे वेदाचं प्रमाण घेऊन सांगतो की तुम्ही याला पाहणारे आहात आणि ते पंचमहाभूताचे आहेत. म्हणजे तुम्ही याला पाहणारे असल्यामुळे तुम्ही ते नाहीत. ज्या वस्तूला आपण पाहतो म्हणजे ती वस्तू तू नाहीये. आता या माईकाला मी पाहतो म्हणजे मी त्याच्याहून कसा आहे, वेगळा आहे. हे मी नाहीये, माईक मी नाहीये. आणि हे प्लॅस्टिकचं थर्माकोल काय जे असत ते असत आहे त्याचं असल्यामुळे ते माझं नाहीये. हे त्या वस्तूचं असल्यामुळे ते माझं नाहीये. मी याला पाहणार आहे म्हणून हे मी नाहीये. इतकंच समजतंय ना आपल्याला? जी वस्तू आपण पाहतो ती वस्तू आपण नाही आणि ती वस्तू कोण्यातरी एखाद्या पदार्थाची आहे म्हणून ती माझी नाही. इतकं तर माहिती ना आपल्याला, आता कळतंय एवढं? एवढं लक्षात ठेवा. म्हणून या सगळ्या 33 तत्वाला आपण जाणतोय, या सर्व 33 तत्वाला आपण जाणतो म्हणून ते आपण नाहीत आणि हे पंचमहाभूताची असल्यामुळे ती आपली नाहीत. आता एवढं स्पष्ट झालंय. मग हे स्पष्ट झाल्यानंतर गुरु महाराजांनी याचा एक थोडक्यामध्ये त्याचा अर्थ सांगितला. असा अर्थ आहे की स्थूल देहादीवर सांगितलेल्या काम क्रोध आदी 25 तत्वे आणि जागृत अवस्था आदी ही आता सांगितलेली 8 तत्वे, म्हणजे कोणती? जागृत अवस्थेची 8 तत्व ही जी सांगितलीत ना, म्हणून एकंदरीत मिळून 33 तत्व स्पष्ट समजून येणारी आहेत. या सर्व तत्वास तू जाणणार आहे म्हणजे तुला दृश्य आहेस व तू यांना जाणणारा द्रष्टा आहेस. ही तत्वेच तू नव्हेस अशाही वेदात प्रमाण आहे. मी आता जसं सांगितलं तसंच या ठिकाणी सांगतात. त्यानंतर शंकराचार्यांनी एका याच्यातून श्लोकातून असं म्हणतात की जसं त्यांनी दृष्टांत दिलाय की जसं घट हा कशाचा आहे म्हणजे मातीचा आहे. घट हा कशाचा आहे? मातीचा आहे म्हणून तो तुझा नाही. आणि या घटाला तू पाहणार आहेस म्हणून घट तुझा, घटाला पाहणार आहे म्हणून घट तू नाहीस आणि हा मातीचा असल्यामुळे तुझा नाही, है की नाही? घटद्रष्टा घटात भिन्नम सर्वथां नो घटो यथा देहद्रष्टा तथा देही नाह नित्यम वधारेत, है ना? जसं घटाला पाहणारा तू नाहीयेस, घटाला पाहणारा तू त्याच्याहून वेगळा आहेस, घट नाहीयेस आणि ती घट मातीचा असल्यामुळे तुझा नाहीये. तसंच म्हणले देह हा पंचभूताचा आहे, देह हा पंचभूताचा आहे म्हणून तुझा नाहीये आणि देहाला तू जाणणारा कुणीतरी त्याच्याहून वेगळा आहे म्हणून देह तू नाहीयेस. हे या ठिकाणी शंकराचार्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. यावेळेस पुन्हा शिष्य या ठिकाणी प्रश्न निर्माण करतो की गुरु महाराज, जसा घट उत्पन्न होतो तसा देह सुद्धा म्हणले उत्पन्न होतो. तुम्ही म्हणता की देह पंचभूताचा आहे, तुमचा नाहीये, है ना? म्हणजे जसा घट उत्पन्न होतो, घट उत्पन्न होतो की नाही? कोण करतं याला घटाला उत्पन्न? कोण करतं उत्पन्न घटाला? कुंभार. कोण करतं? गाडगं कोण तयार करतं? कुंभारच तयार करतो ना. म्हणले जसा घट उत्पन्न होतो तसा देह सुद्धा उत्पन्न होतो. शिष्य या ठिकाणी प्रश्न निर्माण करतोय. तसा देह सुद्धा उत्पन्न होतो. जसा घट उत्पन्न होतो तसाच म्हणले राहतो. जसा घट उत्पन्न होतो तो तसाच राहतो. म्हणले तू वाढतो का? आता आपल्या घरी गाडगं आणले आणि गाडगं आणले म्हणले त्याच्यात पाणी टाकत गेलो 10 लिटरचं गाडगं आणलं आणि वर्षभरानं ते 20 लिटरचं झालं. असं झालं का? कुणाच्या घरी झालं? अहो म्हणले पाणी टाकलं ना त्याला, वाढायला पाहिजे त्यांनी. का वाढत नाही ते? कारण ते जड आहे. कसं आहे? ते जड आहे. शिष्याने प्रश्न निर्माण केला बरं का. म्हणजे आता शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर गुरु महाराजांना द्यायचंय. म्हणले घट उत्पन्न होतो तसा देह पण उत्पन्न होतो. जसा घट उत्पन्न करणारा त्याचा कोणीतरी उत्पन्न करता आहे, तसा देह उत्पन्न करणारा कोणीतरी त्याचा उत्पन्न करता आहे. पण देह घट उत्पन्न झाल्यानंतर घट जसाच्या तसाच राहतो. म्हणले गाडगं हे वाढत नाही, जशाला तसंच राहतं. पण देह हा वाढत चालतो. देह काय होतो? वाढत चालतो.
मग हे तुम्ही मला स्पष्ट करून सांगा, आहे का नाही? तर मग दर दिवसाला दर महिन्याला हा म्हणले की वाढत चालतो, त्यामुळे तो जड कसा म्हणायचा? तुम्ही तर जड म्हणता, या देहाला तर जड म्हणतोय आपण. जसा घटाचं मला कळालं म्हटले, घटात भिन्न घटद्रष्टा घटात भिन्न, मला ते कळालं. पण घट जड आहे हे सुद्धा मला समजते. घट हा इथून पुढे वाढणारा नाहीये, तो तेवढाच राहणार.